हाय स्टुडंट्स, आज आपल्याला पाहायचं आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्ट मधले जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, इम्पॉर्टंट बिट्स आहेत, त्यामध्ये जे त्यांनी केमिकल्स दिलेले आहेत, त्यांनी जे ड्रग्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जे की त्यांनी रिएजंट दिलेले आहेत, त्या रिएजंट बद्दल, त्या केमिकल्स बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन आज आपल्याला पाहायची आहे. इन डिटेल म्हणण्यापेक्षा इन शॉर्टकट मध्ये आपल्याला पाहायचं, पण इन डिटेल पाहायचं. आता तुम्ही म्हणत असाल सर असं काय म्हणत आहेत इन डिटेल पण शॉर्टकट मध्ये, म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहेत, जे आपल्याला कंपाऊंड विचारले जातात, केमिकल्स विचारले जातात, नॉर्मली त्या केमिकलचा कंपाऊंडचं काय करायचं आपल्याला इन शॉर्ट एका टेबल फॉर्मॅटमध्ये आपण ते पाहणार, जेणेकरून त्याचं नाव, त्याचं सिनोनिम असेल, त्याचा केमिकल फॉर्म्युला असेल, नाही तर तो कोणत्या मेथडने ॲसे केला जातो, त्याचा ॲसे असेल, टायट्रेशन मेथड असेल, नाही त्याचे जे कॉमन युजेस असतात नॉर्मल एक दोन ते युजेस, अशा गोष्टी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या, जेणेकरून फार्मास्युटिकल केमिस्ट्री फर्स्टचं तुमचं अख्ख्या 7 ते 8 चॅप्टर जे की खूप महत्त्वाचे आहेत, मोठे चॅप्टर आहेत, त्यांचं रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे तुमचं 60 ते 70% सिलेबसचा रिव्हिजन ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थोडासा लेंदी व्हिडिओ होणार आहे, पण तुमच्या पूर्ण गोष्टींचं याच्यामध्ये रिव्हिजन होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचं फार्मास्युटिकल केमिस्ट्री पार्टचं एक कंप्लीट रिव्हिजन 7 ते 8 चॅप्टरचं तुमचं होऊन जाईल. तर चला पाहूया आपल्याला ह्या बीटमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणते चॅप्टर्स पाहायचे आहेत. पहा, ऍसिड बेस आणि बफर पाहायचे आपल्याला, गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट पाहायचे आहेत, टॉपिकल प्रिपरेशन पाहायचे आहेत, डेंटल प्रिपरेशन पाहायचे आहेत, इनहेलंट गॅसेस पाहायचे आहेत आपल्याला, आणि अँटीडोट्स पाहायचे आहेत. ह्या 6 चॅप्टर मधले आपल्याला केमिकल्स म्हणजेच कंपाऊंड्स पाहायचे आहेत, ज्याच्यावर की केमिकल फॉर्म्युला विचारला जातो, त्यांचं सिनोनिम विचारला जातो, त्याचा यूज विचारला जातो, त्याची टायट्रेशन नाही तर ॲसे मेथड विचारली जाते. ह्या सर्व गोष्टी आपण इन शॉर्ट ह्या अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कसं रिव्हिजन करायला पाहिजे आणि किती वेळामध्ये आपलं रिव्हिजन होईल. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील आणि पूर्ण तुम्ही जो अभ्यास केलाय त्या सर्वांचा तुमचा एक मोठा रिव्हिजन होऊन जाईल इन शॉर्ट टाइममध्ये. तर चला आता आपण पाहायला स्टार्ट करूया. आपण पाहतोय ऍसिड बेस आणि बफर. ऍसिड बेस आणि बफरच्या सर्वांना डेफिनेशन्स माहिती असतील तर तुम्ही थेरॉटिकल पार्टमध्ये केला असेल, ते तुम्हाला लक्षात राहतं. पण इश्यू कुठं होतोय, जो कंपाऊंडवरती क्वेश्चन विचारला जातो तो कसा करायचा आणि इन शॉर्ट आपल्या डोळ्यासमोर कसा ठेवायचा, हा इश्यू होतोय. त्यासाठी मी एका स्लाइडमध्ये ऍसिड बेस बफरमध्ये जे वापरले जातात केमिकल्स, जे त्याच्या अंडर येतात कंपाऊंड्स, त्या सर्वांचे एक इंट्रो काढलेला आहे, मीन्स इन डिटेल इन्फॉर्मेशन काढलेली आहे, ते पाहू आपण. पहा, बोरिक ऍसिडचा केमिकल फॉर्म्युला दिलाय, ॲसे मेथड दिली आणि त्याची युजेस दिलेत. ह्या पद्धतीने जर तुम्ही बोरिक मीन्स ऍसिड बेस बफर ह्या चॅप्टरचा जर या पद्धतीने अभ्यास केलात तर इन शॉर्ट पिरियडमध्ये तुमचा अभ्यास होणार आहे. तर चला एकदा पाहू आपण बोरिक ऍसिड. त्याचं नेम काय आहे कंपाऊंडचं? बोरिक ऍसिड हे नाव आहे त्याचं. दुसरं नाव काय? बोरॅक्सिक ऍसिड. हे लक्षात ठेवा. ऍसे कोणत्या मेथडने केला जातो? त्या टायट्रीमेट्रिक मेथडने त्याचा ऍसे केला जातो. तो यूज कशासाठी होतो? नॉर्मली ऍसिड बेस बफर आहे म्हणून तो ऍसिडिक एजंट म्हणून, ऍसिडिफायर म्हणून वापरला जातो. हे कॉमन यूज असेल त्याचा. पहा, वीक जर्मिसाइड म्हणून वापरला जातो, लोकल अँटी इफेक्टिव्ह म्हणून वापरला जातो, आय आणि माउथ वॉशेस पण मध्ये तो पण बोरिक ऍसिड वापरला जातो. दुसरा कंपाऊंड पाहायचा आपला स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशन. स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशनचं दुसरं नाव काय हो? लिक्वायर अमोनिया फॉर्टिस्ट. हे क्वेश्चन विचारला जातो एमसीक्यू मध्ये. नंतर त्यांना NH3 केमिकल फॉर्म्युला दिलाय त्यांनी. नंतर ऍसे मेथड कोणती आहे? ऍसिड बेस टायट्रेशन मेथडने त्याचा काय केला जातो? ऍसे केला जातो. हा पण क्वेश्चन एमसीक्यू मध्ये पडवू शकतो. युजेस काय? स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशन नॉर्मली इम्युलंट आणि काउंटर रिटंट म्हणून पण त्याचा यूज केला जातो. आता पहा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा वापर कशासाठी केला जातो आणि तो कशामध्ये वापरला जातो? त्याचा केमिकल फॉर्म्युला दिलेला आहे. ऍसे मेथड पहा, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथड आपण त्याचा ऍसे करतो. आणि नॉर्मली तो अँटासिड म्हणून वापरला जातो आणि स्किन आणि लोशन प्रिपरेशन मध्ये हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड वापरला जातो. त्याचं दुसरं नाव काय? स्क्लॅटेड लाईम हे त्याचं दुसरं नाव आहे, हे लक्षात ठेवा. नंतर पहा, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याचं दुसरं नाव काय हो? कास्टिक सोडा. हा क्वेश्चन एमसीक्यू मध्ये कंपल्सरी पडतो. का तर आतापर्यंत एक्झामिनेशन मध्ये पण जे 2 मार्काचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये हा क्वेश्चन यायचा, त्यामुळे एमसीक्यू मध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. सोडियम हायड्रॉक्साईड, कॉस्टिक सोडा. केमिकल फॉर्म्युला काय? NaOH. कोणत्या मेथडने टायट्रेशन केलं जातो? ऍसिड बेस मेथडने याचं टायट्रेशन ऍसे केला जातो. वापर कशासाठी केला जातो? कशात केला जातो? स्ट्रॉंग अल्कली म्हणून वापर केला जातो, नाहीतर डिसइन्फेक्टंट म्हणून वेटरनरी पर्पजसाठी याचा वापर केला जातो. सोडियम हायड्रॉक्साईड नॉर्मली सोप प्रिपरेशन मध्ये पण याचा वापर केला जातो. पहा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH. ऍसे कोणत्या मेथडने केला जातो? पहा, सगळ्यात वेगळं दिसत आहे त्यामुळे लक्षात ठेवायला, पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा ऍसे विंगडर मेथडने केला जातो. कोणत्या? विंगडर मेथडने याचा ऍसे केला जातो. नॉर्मली क्रेसॉल सोल्युशन बनवण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरला जातो. नंतर आहे सोडियम कार्बोनेट. सोडियम
कार्बोनेट, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे आणि ती मेथड कशासाठी वापरली जाते, त्याचा ऍसिड बेस टायट्रेशन ऍसे केला जातो. सोडियम कार्बोनेट नॉर्मली अँटासिड म्हणून वापरला जातो. फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये फार्मास्युटिकल एड म्हणून त्याचा वापर होतो. नॉर्मली माउथ वॉशेस, व्हॅजिनल डॉचेस जे बनतात, व्हॅजिनल डॉचेस आणि माउथ वॉशेस बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. नंतर आहे फॉस्फेरिक ऍसिड. फॉस्फेरिक ऍसिडचं दुसरं नाव आहे ऑर्थोफॉस्फेरिक ऍसिड. काय ऑर्थोफॉस्फेरिक ऍसिड, H3PO4 याचा हा केमिकल फॉर्म्युला आहे. याचा पण ऍसे कोणत्या मेथडने केला जातो, ऍसिड बेस टायट्रेशन मेथडने याचा ऍसे केला जातो. नॉर्मली हा फॉस्फेरिक ऍसिड हा लीड पॉइझनिंग मध्ये आणि डेंटल सिमेंट मध्ये वापरला जातो. नंतर आहे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट पण हा ऍसिड बेस टायट्रेशनच त्याचा ऍसे केला जातो. नॉर्मली अँटासिड, माउथ वॉश आणि व्हॅजिनल डॉचेस मध्ये हा पण वापरला जातो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला यूज कळाल्या असतील. ऍसिड बेस आणि बफर मधले जे महत्त्वाचे कंपाऊंड्स आहेत ते आपण एकदा रिवाइंड केले. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, सर्व प्रिपरेशनची जी ऍसे मेथड आहे नॉर्मली ती ऍसिड बेस टायट्रेशनच आहे. फक्त 2-3 कंपाऊंडची वेगळी आहे, जसं की बोरिक ऍसिड असेल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असेल आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल. या तिघांची लक्षात ठेवा तुम्ही ऍसे मेथड, आणि बाकीच्या तुम्हाला आपोआप लक्षात राहतील. इन्क्लूड करू शकता. महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आपण इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण नेक्स्ट बीट पाहूया, गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट. जीआय एजंट मध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या जातात, जसे की अँटासिड असेल, लॅक्झेटिव्ह असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या वापरल्या जातात त्याबद्दल इन डिटेल्स आपण त्यांच्या कंपाऊंड्सवरती डिस्क्रिप्शन पाहू. पहा, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. काय हो, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. आता याचा केमिकल फॉर्म्युलामध्ये त्यांनी एक डिस्क्रिप्शन दिले, ते पाहू आपण. इट इज अ मिक्स ॲल्युमिनियम ऑक्साईड, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड अँड स्मॉल अमाऊंट ऑफ बेसिक कार्बोनेट. हे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलच्या कॉम्बिनेशनमध्ये असतात. नॉर्मली याचा कोणत्या मेथडने ऍसे केला जातो, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथडने याचा ऍसे केला जातो. यूज काय, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलचा अँटासिड म्हणून याचा वापर केला जातो. दुसरा पाहू आपण, कॅल्शियम कार्बोनेट. काय हो, कॅल्शियम कार्बोनेट. त्याचं सिनोनियम पहा, प्रिसिपिटेटेड चाल्क. हा क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये पडू शकतो, मागच्या वेळेस पडलेला पण होता. कॅल्शियम कार्बोनेटचं सिनोनिम काय आहे, प्रिसिपिटेटेड चाल्क. त्याचा फॉर्म्युला काय आहे, CaCO3. हे लक्षात ठेवा. नंतर पहा, ऍसे मेथड काय, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनने याचा ऍसे केला जातो. आणि हा अँटासिड आहे, पण कोणत्या टाईपचा अँटासिड आहे, नॉन सिस्टेमिक अँटासिड आहे, हा लक्षात ठेवायचा. नंतर पहा, कॅल्शियम फॉस्फेट. कॅल्शियम फॉस्फेटचा कोणत्या मेथडने ऍसे केला जातो, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथडने कॅल्शियम फॉस्फेटचा ऍसे केला जातो. त्याचा यूज काय, ॲज अ अँटासिड म्हणून तो वापरला जातो. दुसरा पाहू आपण, लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट. लाईट मॅग्नेशियम कार्बोनेटचा पण ऍसे कोणत्या मेथडने केला जातो, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनने केला जातो. तो अँटासिड आणि लॅक्झेटिव्ह म्हणून वापरला जातो. लक्षात ठेवायचा, लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट जो आहे तो अँटासिड प्लस लॅक्झेटिव्ह म्हणून वापरला जातो. त्याचा ऍसे कोणत्या मेथड होतो, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथडने होतो. नंतर पहा, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. याचं सिनोनिम नॉर्मली विचारलं जातं. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचं सिनोनिम काय आहे, क्रीम ऑफ मॅग्नेशिया. काय हो, मिल्क ऑफ मॅग्नेशियाचं सिनोनिम क्रीम ऑफ मॅग्नेशिया. त्याचा केमिकल फॉर्म्युला काय, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मग तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचं सिनोनिम काय, मिल्क ऑफ मॅग्नेशिया नाही तर क्रीम ऑफ मॅग्नेशिया. हा क्वेश्चन पडतो. नंतर ऍसे मेथड काय हो, बॅक टायट्रेशन. आणि यूज काय केला जातो, अँटासिड आणि लॅक्झेटिव्ह म्हणून दोन्ही कामामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरला जातो. आता तुम्हाला याच्यात लक्षात आलं असेल, ऍसे मेथडमध्ये पूर्ण जे गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट मधले काही बीट्स आहेत, कंपाऊंड्स आहेत, ते नॉर्मली कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनने ऍसे केले जातात. फक्त जो मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे तो बॅक टायट्रेशन मेथडनं काय केला जातो, ऍसे केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सोडियम पोटॅशियम टार्टरेट. काय, सोडियम पोटॅशियम टार्टरेट. त्याचं दुसरं नाव काय, रॉचेल साल्ट. हे नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. याचं पण टायट्रेशन ह्या बॅक टायट्रेशन विथ अल्कलीने केलं जातं. हा परगेटिव्ह म्हणून वापरला काय जातो, परगेटिव्ह म्हणून वापरला जातो. नंतर हेवी मॅग्नेशियम कार्बोनेट. काय, हेवी मॅग्नेशियम कार्बोनेट. याचं कशाने केलं जातं टायट्रेशन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथडने टायट्रेशन केलं जातं आणि अँटासिड आणि लॅक्झेटिव्ह म्हणून वापरला जातो. दुसरा पॉईंट पाहू आपण, हेवी मॅग्नेशियम ऑक्साईड. पहा, हेवी मॅग्नेशियम ऑक्साईडचं दुसरं नाव काय हो, हेवी मॅग्नेसी आहे त्याचं दुसरं नाव आहे. नंतर पहा, ते कोणत्या मेथडने त्याचा ऍसे केला जातो, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथडने त्याचा ऍसे केला जातो. अँटासिड आणि लॅक्झेटिव्ह साठी तो वापरला जातो. यूज काय त्याचा, अँटासिड आणि लॅक्झेटिव्ह म्हणून तो वापरला जातो. नंतर पहा, लाईट मॅग्नेशियम ऑक्साईड. त्याला लाईट मॅग्नेशिया म्हणतात. तो पण कॉम्प्लेक्सोमेट्रिक मेथडनेच टायट्रेट केला जातो आणि वापरला जातो. अँटासिड आणि लॅक्झेटिव्ह मधून वापरला जातो. नंतर पहा, सोडियम बायकार्बोनेट. याचं सिनोनिम तुम्हाला नॉर्मली माहिती असं विचारलं पण जातं एक्झामिनेशन मध्ये, बेकिंग सोडा. सोडियम बायकार्बोनेट. याचा जो ऍसे आहे तो, आता बघा, सोडियम बायकार्बोनेट हा बेस आहे म्हणून त्याचा ऍसे कोणत्या मेथडने केला जातो, ऍसिड बेस टायट्रेशन मेथडने ऍसे केला जातो. हा बेस आहे म्हणून काय म्हणून वापरला जातो, हा अँटासिड म्हणून वापरला जातो.
नंतर पहा सोडियम फॉस्फेट हा सलाईन लॅक्झेटिव्ह म्हणून वापरला जातो. नंतर पोटॅशियम फॉस्फेट हा पण सलाईन लॅक्झेटिव्ह म्हणून वापरला जातो. हे आपण गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट पाहिले. याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल याच्यामध्ये सर्वात जास्त मेथड ही कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनच वापरलेली आहे. 1-2 कंपाऊंड्स आहेत जे की वेगळ्या मेथडने अनालाइज केले जातात, ॲसे केले जातात, ते आता आपण पाहिलेच आहेत. आता पाहू आपण नेक्स्ट टॉपिकल प्रिपरेशन. आता टॉपिकल प्रिपरेशन मधले जे महत्त्वाचे कंपाऊंड्स आहेत ते आता आपल्याला पाहायचे आहेत. पहा झिंक ऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला दिलेला आहे त्यांनी. नंतर पहा कॅटेगरी ॲन्स्टिजंट आणि प्रोटेक्टिव्ह म्हणून झिंक ऑक्साईडचा वापर केला जातो. ॲसे कोणत्या मेथडनं केला जातो? त्याचा ॲसिडोमेट्रिक बॅक टायट्रेशन मेथडनं त्याचा ॲसे केला जातो. आता महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण पाहू, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. झिंक ऑइंटमेंट जो असतो त्याच्यामध्ये 15% कॉन्सन्ट्रेशन असतं झिंक ऑक्साईडचं. किती कॉन्सन्ट्रेशन असतो? 15% कॉन्सन्ट्रेशन असतं झिंक ऑक्साईडच्या ऑइंटमेंट्समध्ये, हे लक्षात ठेवा. नंतर पहा कॅलामाइन काय? केमिकली इट इज अ झिंक ऑक्साईड विथ स्मॉल अमाऊंट ऑफ फेरिक ऑक्साईड. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कॅलामाइन हे कशाचं कंपोजिशन आहे, कशाने कॅलामाइन हा बनलेला आहे? कॅलामाइन हे नॉर्मली केमिकली काय असतो? हे कॉम्बिनेशन आहे झिंक ऑक्साईड आणि स्मॉल अमाऊंट ऑफ फेरिक ऑक्साईड, हे कॉम्बिनेशन आहे. ह्याची कॅटेगरी आणि यूज काय? ॲन्स्टिजंट आणि प्रोटेक्टिव्ह म्हणून हा वापरला जातो. त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, तो नॉर्मली लोशन आणि ऑइंटमेंट्समध्ये वापरला जातो. ॲज अ ॲन्स्टिजंट आणि प्रोटेक्टिव्ह म्हणून तो कोणत्या प्रिपरेशनमध्ये वापरला जातो? तो नॉर्मली लोशन आणि ऑइंटमेंट्स या प्रिपरेशनमध्ये वापरला जातो. नंतर पहा झिंक स्टेरेट काय म्हणून वापरला जातो? त्याची कॅटेगरी काय? ॲन्स्टिजंट आणि अँटीमायक्रोबियल एजंट त्याची कॅटेगरी आहे. आणि तो कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथडनं काय केला जातो? ॲसे केला जातो. नॉर्मली झिंक स्टेरेट हा डस्टिंग पावडरमध्ये वापरला जातो. हा बिट्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नंतर पहा अलम म्हणजे काय? त्याचं कॉम्बिनेशन पहा, हायड्रेटेड पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट पोटॅशियम अलम, हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. नॉर्मली आता तो ॲन्स्टिजंट म्हणून वापरला जातो आणि त्याचं ग्रॅव्हिमेट्रिक मेथडनं काय केलं जातो? नाहीतर प्रिसिपिटेशन मेथडनं त्याचा ॲसे केला जातो. नॉर्मली तो कोणत्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वापरला जातो? 0.5 ते 5% कॉन्सन्ट्रेशनमध्ये तो वापरला जातो. नंतर पहा टॉपिकल प्रिपरेशनमध्ये महत्त्वाचं आहे टिटॅनियम डायऑक्साईड. तो कशासाठी वापरला जातो? तो नॉर्मली प्रोटेक्टिव्ह आणि फार्मास्युटिकल एड म्हणून वापरला जातो. त्याचं पण ॲनालिसिस त्याचा पण ॲसे हे कशाने केला जातो? कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथडने त्याचा ॲसे केला जातो. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे हायड्रोजन परऑक्साईड H2O2, हा पॉईंट तुम्हाला विचारला जातो. तो नॉर्मली जर्मिसाइड आणि डिओड्रंट्समध्ये वापरला जातो. ऑक्सिडेशन रिडक्शन मेथडने त्याचं काय केलं जातं? टायट्रेशन केलं जातं. हा पॉईंट विचारला जाऊ शकतो. हायड्रोजन परऑक्साईड कोणत्या मेथडने केला जातो? ऑक्सिडेशन रिडक्शन मेथडने त्याचा ॲसे केला जातो. नंतर आहे पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4, हा पण महत्त्वाचा आहे. पोटॅशियम परमॅग्नेट अँटी इन्फेक्टिव्ह आणि अँटीसेप्टिक म्हणून हा वापरला जातो. आणि याचं जो ॲसे आहे तो ऑक्सिडेशन रिडक्शन मेथडनेच केलं जातं. तुम्ही फक्त एकदा रिवाइंड करा आणि याच्या स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्टडी करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते वाचायला सोपं जाईल नंतर. तर आता आपण नेक्स्ट कंपाऊंड पाहू, मर्क्युरस क्लोराईड. त्याचा केमिकल फॉर्म्युला पहा HgCl. तो अँटी इन्फेक्टिव्ह म्हणून वापरला जातो, अँटी मायक्रोबियल प्रिपरेशनमध्ये वापरला जातो तो, आणि आयोडोमेट्रिक टायट्रेशन त्याचा ॲसे केला जातो. नंतर पहा बोरिक ॲसिड आहे, बोरॅक्सिक ॲसिड आहे, जे की आपण वरती अगोदरच पाहिलेलं आहे. पण तो जेव्हा आपण माउथवॉशेसमध्ये बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून वापरतो तेव्हा 4.5% मध्ये वापरला जातो. बोरिक ॲसिड हे आपण अँटॅसिडमध्ये पाहिलं होतं. नंतर आपण पाहू सेलेनियम सल्फेट जो आहे तो अँटी डॅन्ड्रफ एजंट म्हणून वापरला जातो. काय म्हणून वापरला जातो? अँटी डॅन्ड्रफ एजंट म्हणून वापरला जातो. तो पण ऑक्सिडेशन रिडक्शन मेथडने टायट्रेट केला जातो, हे लक्षात ठेवा. नंतर दुसरं त्याचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे अँटीऑक्सिडंट इन कॉन्जुगेशन विथ व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ए सोबत अँटीऑक्सिडंट म्हणून तो कॉन्जुगेशन फॉर्ममध्ये वापरला जातो. नंतर आहे आयोडीन. आयोडीनचा फॉर्म्युला दिला त्यांनी I2, अँटी इन्फेक्टिव्ह आहे आणि लोकर जर्मिसाइड म्हणून तो वापरला जातो. याचं पण काय केलं जातो? याचं पण ॲनालिसिस हे ऑक्सिडेशन रिडक्शन मेथडनं केलं जातं. नंतर आहे झिंक सल्फेट. हा पण ॲन्स्टिंजेंट म्हणून वापरला जातो आणि त्याचं टायट्रेशन हे ग्रॅव्हिमेट्रिक मेथडनं केलं जातं. नंतर आहे सिलिकॉन ऑइल. तो केमिकली काय बा? सिलिकॉन जो ऑइल आहे इट इज अ केमिकली डायमिथिसॅली इथर तो आहे, आणि तो नॉर्मली गॅस्ट्रिक प्रोटेक्टिव्ह आणि अँटीफ्लुएंट म्हणून वापरला जातो. हे आपण टोटल टॉपिकल प्रिपरेशन पाहिले जे की महत्त्वाचे आहेत, आणि राहिलेले प्रिपरेशन्स तुम्ही बुकमधून करून घेऊ शकता. हे फक्त आपण इन शॉर्ट पाहतोय, अशा टेब्युलर फॉर्ममध्ये तुम्ही अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्ही 1 ते 2 तासाच्या अगोदर हा प्रिपरेशन टेबल जर वाचले तर तुमचं रिव्हिजन पूर्ण होईल. या राहिलेले टॉपिकल प्रिपरेशन्स काय आहेत ते
बिस्मथ कार्बोनेट आहे. हा टॉपिकल प्रिपरेशन खूप मोठा चॅप्टर आहे, ह्याच्यामध्ये खूप प्रिपरेशन्स आहेत, त्यामुळे आपण एकदम फास्ट आणि इन शॉर्ट पाहतोय. पहा, बिस्मथ कार्बोनेट आहे, त्याचं दुसरं नाव आहे बिस्मथ सब कार्बोनेट. हा ॲन्स्ट्रिंजंट आणि ॲडसॉर्बंट म्हणून वापरला जातो. दुसरा कंपाऊंड आहे बिस्मथ सब गॅलेट, हा पण ॲन्स्ट्रिंजंट आणि ॲडसॉर्बंट म्हणून वापरला जातो. नंतर आहे लाईट केओलिन. लाईट केओलिन बद्दल विचारलं जाऊ शकतं. हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. लाईट केओलिन हा केमिकली काय असतो? हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. लाईट केओलिन हा केमिकली हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट म्हणून वापरला जातो. नॉर्मली हा कशामध्ये वापरला जातो? ॲडसॉर्बंट म्हणून हा वापरला जातो. काय? न्यूट्रलाइज करण्यासाठी, टॉक्झिन्स आणि गॅसेसला न्यूट्रलाइज करण्यासाठी वापरला जातो. आणि नॉर्मली रुमेटाइड ॲरेथ्रिटिसला डायग्नोज करण्यासाठी पण लाईट केओलिन वापरला जातो. नंतर आहे चायना क्ले. त्याला हेबी केओलिन पण म्हटलं जातं, त्याचं दुसरं नाव आहे चायना क्ले. त्याला हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट पासूनच तो बनलेला असतो. तो फार्मास्युटिकल एड म्हणून केओलिन प्रिपरेशनमध्ये वापरला जातो. पेक्टिन. पेक्टिन पण खूप महत्त्वाचा आहे, त्याचा केमिकली पाहू. पेक्टिन नेमका आहे काय? तो प्युरिफाईड कार्बोहायड्रेटचा प्रोडक्ट आहे. तो ऑब्टेन केला जातो कशापासून? इनर पोर्शन जो असतो सिट्रिक फ्रूटचा, त्याचा डायल्यूट ॲसिड सोबत एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस करून हा पेक्टिन ऑब्टेन केला जातो. नॉर्मली हा पेक्टिन प्रोटेक्टिव्ह म्हणून वापरला जातो केओलिन सोबत इन डायरिया. डायरियाच्या प्रिपरेशनमध्ये केओलिनच्या कॉम्बिनेशन मध्ये पेक्टिन हा वापरला जातो ॲज अ प्रोटेक्टिव्ह म्हणून. नंतर आहे ॲक्टिवेटेड चारकोल. ॲक्टिवेटेड चारकोल हा कसा पण बनवला जातो पाहू आपण. तो रेसिड्यू ऑब्टेन केला जातो डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ वूडचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन करून रेसिड्यू फॉर्ममध्ये ॲक्टिव्ह चारकोल हा ऑब्टेन केला जातो. नॉर्मली तो अँटीडोट म्हणून वापरला जातो. कोणत्या टॉक्झिसिटीमध्ये? अल्कोलाइडची टॉक्झिसिटी, अमोनियाची टॉक्झिसिटी आणि गॅसेस जसं की CO, CO2, N2O ची जी टॉक्झिसिटी गॅसेस होते, त्या गॅसेसमुळे जी टॉक्झिसिटी होते त्यामध्ये हा अँटीडोट म्हणून वापरला जातो. आता आपण नेक्स्ट पाहू डेंटल प्रिपरेशन बद्दल. डेंटल प्रिपरेशन पहा, डेंटल प्रिपरेशन मध्ये खूप सारे प्रिपरेशन आहेत, पण आपण फक्त 2 महत्त्वाचे पॉईंट्स घेतलेले आहेत. राहिलेले तुम्ही सिलेबसमधून बुक्समधून करून घेऊ शकता. पहा, सोडियम फ्लोराईड आणि स्टॅनस फ्लोराईड. सोडियम फ्लोराईड आणि स्टॅनस फ्लोराईड लक्षात ठेवा, दोन्ही पण कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मेथडनं ॲनालाइज केले जातात आणि ते काय आहे? तो अँटी कॅरिंग एजंट म्हणून वापरला जातो. कोणता? आता आपण इनहेलंट आणि गॅसेस कशासाठी वापरले जातात हा तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती स्टोरेज कंडिशन आणि सिलेंडरवरती त्याचा क्वेश्चन्स पडतात. आता पाहू, ऑक्सिजन O2 हा नॉर्मली हायपॉक्सियामध्ये आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशनसाठी वापरला जातो. गॅसोमेट्रिक मेथडने याचं टायट्रेशन केलं जातं. का? ही गॅस आहे, त्यामुळे याचं टायट्रेशन कसं होणार? गॅसोमेट्रिक मेथडने याचं टायट्रेशन होतं. नंतर पहा, कार्बन डायऑक्साईड CO2 रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून CO2 हा वापरला जातो आणि गॅसोमेट्रिक टायट्रेशन मेथडने त्याचं काय केलं जातो? ॲसे केलं जातं, ॲनालाइज केला जातो. नॉर्मली ग्रे मेटॅलिक सिलेंडरमध्ये हा स्टोअर केला जातो. दुसरा पॉईंट पाहू आपण, नायट्रस ऑक्साईड हा नॉर्मली अनास्थेटिक म्हणून वापरला जातो आणि ॲनाल्जेसिक म्हणून वापरला जातो. इनहेलेशनल, अनास्थेटिक आणि ॲनाल्जेसिक म्हणून हा नायट्रस ऑक्साईड वापरला जातो. याचं पण टायट्रेशन गॅसोमेट्रिक टायट्रेशन मेथडनेच केलं जातं. नॉर्मली हा ब्ल्यू मेटॅलिक सिलेंडरमध्ये स्टोअर केला जातो. स्टोरेज कंडिशन लक्षात ठेवा, ज्या सिलेंडरमध्ये हा स्टोअर केला जातो त्या. नंतर आहे हेलियम. नॉर्मली हा कॅरियर गॅस म्हणून वापरला जातो. नंतर आहे अमोनिया. रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून अमोनिया वापरला जातो. फक्त रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून जो अमोनिया वापरला जातो त्या अमोनियाचंच ॲनालिसिस वेगळं आहे. तो कोलरीमेट्री मेथडने काय केला जातो? ॲनालाइज केला जातो. बाकीचे जे गॅसेस आहेत नॉर्मली गॅसोमेट्रिक मेथडने ॲनालाइज केले जातात, टायट्रेट केले जातात. नंतर पाहू आपण अँटीडोट्स. हा शेवटचा बीट पाहणार आहेत, हा पण खूप महत्त्वाचा आहे. पॉयझनिंग कंडिशन आहे, त्याचा अँटीडोट कोणता वापरला जातो हे नॉर्मली प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये असतं. हे आपण एक्झामिनेशनला याच्यावरती एखादे 2 क्वेश्चन्स येऊ शकतात. पहा, ॲक्टिवेटेड चारकोल आहे, तो कोणत्या पॉयझनिंगमध्ये वापरला जातो? हेवी मेटल पॉयझनिंग, अल्कोलाइडल पॉयझनिंग, सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक ड्रगची जी पॉयझनिंग होते ह्या पॉयझनिंगमध्ये ॲक्टिवेटेड चारकोल हा वापरला जातो. नंतर आहे लाईट केओलिन. फूड आणि अल्कोलाइडची जी पॉयझनिंग होते त्याच्यामध्ये लाईट केओलिन हा वापरला जातो ॲज अ अँटीडोट म्हणून. नंतर आहे कॉपर सल्फेट. फॉस्फरस पॉयझनिंगमध्ये कॉपर सल्फेट हा वापरला जातो ॲज अ अँटीडोट म्हणून. नंतर आहे मॅग्नेशियम सल्फेट. हेवी मेटल पॉयझनिंगमध्ये मॅग्नेशियम सल्फेट वापरला जातो. नंतर आहे सोडियम फॉस्फेट. सोडियम फॉस्फेट पण हा हेवी मेटल पॉयझनिंगमध्ये अँटीडोट म्हणून वापरला जातो. नंतर आहे डी पेनिसिलामाइन. तो कॉपर, मॅग्नेशियम आणि लीड पॉयझनिंगमध्ये वापरला जातो. हे लक्षात ठेवा, डी पेनिसिलामाइन हा कॉपर, मॅग्नेशियम आणि लीड पॉयझनिंगमध्ये ॲज अ अँटीडोट म्हणून वापरला जातो. नंतर आहे डी फेरॉक्सामाइन. हा आयर्न पॉयझनिंगमध्ये नाहीतर फेरस पॉयझनिंगमध्ये वापरला जातो. डी फेरॉक्सामाइन हे लक्षात ठेवा, आयर्न आणि फेरस पॉयझनिंगसाठी. नंतर आहे डायमेक्रोपॉल. हा SH ग्रुप कंटेनिंग ड्रगसाठी वापरला जातो. नॉर्मली गोल्ड, मर्क्युरी पॉयझनिंगमध्ये हा वापरला जातो. नंतरचा आहे
सक्सिमर हा आर्सेनिक, गोल्ड आणि मर्क्युरी पॉइझनिंग मध्ये वापरला जातो. नंतरचा अँटीडोट आहे कॅल्शियम डायसोडियम EDTA, त्याला नॉर्मली युनिव्हर्सल अँटीडोट म्हणतात. तो लीड पॉइझनिंग मध्ये वापरला जातो. नंतर आहे सोडियम थायोसल्फेट, हा सायनाइड पॉइझनिंग मध्ये वापरला जातो आणि सोडियम नायट्रेट पण सायनाइड पॉइझनिंग मध्ये वापरला जातो. हे आपण 6 चॅप्टर्स पाहिले जे की खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यातून कंपाऊंड्स विचारले जातात. राहिलेले चॅप्टर्स तुम्ही याच पद्धतीने स्टडी करायचा प्रयत्न करा. 1-2 तास अगोदर जो तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून ठेवून 1-2 तास अगोदर पण रीड केल्या आणि अशा पद्धतीने राहिलेले चॅप्टर्स जर कव्हर करून घेतले तर तुमचे ओव्हरऑल पूर्ण कंपाऊंड्स कव्हर होऊन जातील. फक्त आता याच्यामध्ये राहिलेच काय, प्रिपरेशन मेथड आणि त्याचे केमिकल रिॲक्शन, ह्या 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. बाकीच्या आपण कंपाऊंड्स रिलेटेड सर्व गोष्टी कव्हर करून घेतल्यात. यासाठी तुम्ही काय करायचे, आता सुरुवातीपासून डेफिनेशन्स आणि सर्व पार्ट्स वाचते आणि अशा पद्धतीने तुम्ही कंपाऊंड्स अरेंज करा आणि स्टडी करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. अधिक व्हिडिओ आणि अधिक माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा माझा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.